आता बरोबर आहे तुमचं ह्या कमेंटचं, पण ज्याची त्याची आवड निवड असते. आपल्याला आवड आहे ह्यातली आणि लैंगिक जागरूकता करणे हा एक उद्देश आहे आपल्या चॅनलचा. ह्यात वाईट असं काहीच नाही. तसं लैंगिक जीवन पण हे माणसाच्या लाईफमध्ये महत्त्वाचा पार्ट आहे, कारण ह्याच्यावरच आपलं नाही का सर्व जीवन अवलंबून आहे. त्याच्यामुळे ह्याच्याविषयी बोलणे, व्हिडिओ बनवणे ह्यात काय असं नाही का वाईट असं काही नाही. एक प्रकारचं नॉलेजच मिळतं. आणि आपण आता काय झाल्यावर काय डॉक्टरांकडे जातोच ना, मग डॉक्टरांकडे गेल्यावर लाज वाटत नाही का मग त्यावेळेस? इथं ऐकायला लाज वाटते तर मग काळाची गरज आहे आणि खूप महत्वाचा विषय असतो हा पण जीवनामध्ये, म्हणून सांगते. आणि इथं काही घाण असं काही नसतं, काही स्टोऱ्या वगैरे कॉमेडी थोडं एंटरटेनमेंट टाईप आहेत. आता वयस्कर लोकांना वगैरे अशा स्टोऱ्या लागतात, टाइमपास होतो त्यांचा. ते फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंट याचा विषय आहे, त्यात काय विनोदी भाग आहे तो, असं काय घाण नाही त्यात. काय आपण काय इकडं करून बिरून काय दाखवत नाही, असलं काय घाण चॅनल नाही. फक्त माहिती आहे इकडं, कळलं?